विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण काव्यशिल्प या BA प्रथम वर्षातील ऐच्छिक मराठी या अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत मध्ययुगीन आणि आधुनिक कवितांचा अभ्यास करत होतो. मागच्या तासामध्ये आपण सागरास ही वि.दा. सावरकर यांची कविता आपण अभ्यासली आणि त्यामध्ये आपल्या लक्षात आलं की समुद्र ही जी निर्जीव वस्तू आहे त्या निर्जीव वस्तूला सजीव बनवून त्यांनी कवितेची मांडणी केलेली होती. तर आज आपण औदुंबर ही अशीच एक कविता पाहणार आहोत. औदुंबर म्हणजे उंबर, उंबराचं झाड. उंबराचं झाड हे आपल्याला परिचित आहे. त्याची रचना वडासारखी आणि पिंपळासारखीच असते, परंतु औदुंबर उंबर हे झाड आणखी थोडंसं वेगळं असतं, परंतु त्याच जाती कुळातलं त्याच पद्धतीचं ते असतं. तर बालकवींनी औदुंबर ही एक कविता लिहिलेली आहे. तर बालकवी हे मुळातच निसर्ग कवी म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 1890 आणि मृत्यू 1918 मध्ये झाला. म्हणजे फक्त त्यांना आयुष्य किती मिळालं तर जवळपास 1890 त्यांचा जन्म झाला आणि 1918 त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे 28 वर्षांचं त्यांचं आयुष्य होतं. आणि या 28 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी ज्या कविता लिहिल्या त्या प्रामुख्यानं निसर्ग कविता होत्या, निसर्गावरच्या कविता होत्या. तर त्यांचं नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि त्यांना बालकवी ही जी पदवी आहे किंवा निसर्ग ही जी पदवी आहे ही त्यांना 1907 मध्ये जे जळगाव येथे कवी संमेलन भरलं होतं त्या ठिकाणी डॉक्टर कीर्तिकर यांनी त्यांना बालकवी ही पदवी दिली होती. त्यांच्या कवितेचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कवितेमध्ये निसर्ग प्रामुख्याने असायचा आणि त्यांच्या अतिशय सुंदर सुंदर कविता आहेत. फार कमी वयामध्ये त्यांनी फार चांगल्या कविता, निसर्गाविषयीच्या कविता लिहिल्या होत्या. त्यांचं जे लेखन आहे, त्यांचं ज्या कविता लिहिल्या त्यांचं एकत्रित स्वरूपाची जी मांडणी आहे ती फक्त बालकवींची कविता या एकाच काव्य संग्रहामध्ये त्यांच्या कविता सगळ्या आहेत. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं निसर्ग हा एक मुख्य घटक आलेला आहे. म्हणजे निसर्गाची उदासी, निसर्गाचा आनंद, निसर्गातलं जे दृश्य संवेदना असतात त्या निसर्ग मांडणं हे महत्वाचं त्यांनी मांडलेलं आहे. आता आपण जेव्हा हा कालखंड विचारात घेतो 1890 ते 1918 म्हणजे याने लिहायला सुरुवात केलेली 1910व्या वर्षी तर कोणी लिहिणार नाही, 15व्या 16व्या 17व्या वर्षी लिहिल. म्हणजे याने साधारणतः आपण असं गृहीत धरूयात यांना 1907 मध्येच पदवी मिळाली. म्हणजे 1905च्या दरम्यान, 1904-05च्या दरम्यान त्यांनी लिहायला सुरुवात केली असेल. तर तो जो कालखंड होता त्या काळामध्ये शक्यतो जे काही लिहायचंय ते तुम्ही परमेश्वराविषयी लिहिलं पाहिजे असा त्या काळामध्ये एक समज होता. म्हणजे तुम्हाला निसर्ग जर लिहायचा असेल तर तुम्ही पाहिलेला निसर्ग नाही लिहू शकत. तर तुम्हाला एक पात्र तयार करावं लागायचं त्या काळामध्ये की कृष्ण आहे, राम आहे, तो वनवासाला निघालेला आहे आणि मग तो वनवासामध्ये गेल्यानंतर त्याला कसा निसर्ग दिसला तर त्याचं वर्णन तुम्हाला करता यायचं. पण मला निसर्ग कसा दिसला हे मांडणी करण्याचं त्या काळामध्ये तेवढी प्रघात नव्हता किंवा तेवढी मान्यता नव्हती. तर आधुनिक ज्याला आपण कविता म्हणतो त्या आधुनिक कवितेचं हे वैशिष्ट्यच राहिलेलं आहे की मला काय हवंय, मला जे अनुभव आलेले आहेत ते मी कवितेमध्ये मांडले पाहिजे. तर असंच यांनी या कवितेमध्ये त्या काळामध्ये निसर्गाचं जे चित्रण होतं ते मला निसर्ग कसा जाणवला हे त्यांनी मांडलेलं आहे. तर आपण पाहिलं की औदुंबर म्हणजे उंबर आणि कविता अगदी छोटी आहे. आपण सरळ सरळ हे निसर्ग चित्र पाहूयात. निसर्ग चित्र म्हणजे जसा एखादा पेंटर असतो, चित्रकार असतो, तो जसं एखादं चित्र काढतो, निसर्गाचं चित्र काढतो. काय काय काढेल? समजा तुम्हाला मी सांगितलं की निसर्ग काढा, निसर्गाचं एखादं चित्र काढा, तर बहुतांश लोकांना काय शिकवण्यात आलेलं असतं किंवा काय काढतात? एक घर काढतात, त्याच्या बाजूने वाहणारी नदी काढतात, त्याच्या बाजूला असलेली झाडं काढतात, दूर एक डोंगर काढतात, पर्वत, आणि त्याच्यामधून उगवणारा सूर्य काढतात, उगवणारा किंवा मावळणारा. वाटलंच त्या नदीवर एक पूल टाकतात, पूल तयार करतात आणि आकाशात उडणारे पक्षी वगैरे टाकतात. फारच वाटलं तर एखाद्या माणसाचं चित्र सुद्धा तिथं काम करणारे शेतामध्ये
असं तयार करतात. तर हे जे चित्र असतं, जे निसर्गाचं चित्र आपण रंगाच्या साहाय्यानं काढतो, तसंच चित्र यांनी शब्दाच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे. म्हणून याला निसर्ग चित्र असणारी कविता असं म्हटलं जात आहे. मग त्याच्यावर भाष्य करायचं नाही, फक्त त्याच्याविषयीचं दृश्य आपल्या समोर तयार करायचं. कशाच्या माध्यमातून? तर शब्दांच्या माध्यमातून. अगदी छोटीशी कविता आहे, ती आपण पाहूयात. तुम्ही ऐकलेली असेल आणि मला वाटतं 5वी ते किंवा 4थी ते 10वी पर्यंत 12वी पर्यंत कुठेतरी याचा अभ्यास सुद्धा झालेला असेल. बालकवी तुमच्या परिचयाचे आहेत, कारण ते अभ्यासक्रमाला असतात. तर आपण ही कविता पाहूयात. कवी म्हणतात, ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. काय म्हटलं त्यांनी? ऐल तटावर पैल तटावर, तट नदी, तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. झऱ्याचं जे पाणी असतं छोटं छोटं, जे बेटा बेटातून म्हणजे पहाडातून जे झऱ्याचं पाणी येत आहे. आपल्याला पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतं की उंचावरून पाणी, छोटे छोटे पाण्याचे प्रवाह खाली येतात. तसंच यांनी सांगितलेलं की बेटा बेटातून म्हणजे थोडे थोडे पर्वत आहेत, छोटे 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 डोंगर आहेत किंवा थोडे थोडे उंचवटे आहेत, आणि त्याच्यामधून काय होतंय? तर पाणी येतंय. आणि या बाजूला पण काय हिरवाळी आहे, त्या बाजूला पण तट म्हणजे 2 बाजू त्याच्या. तर त्याच्यावर हिरवाळी घेऊन येतोय, हिरवगार असं झालेलं आहे, त्याच्या मधातून पाणी वाहत आहे थोडं थोडं. आणि तो झरा कसा आहे, त्याचं पाणी कसं आहे? निळा सावळा आहे, आणि बेटा बेटातून ते पाणी वाहत येते. आता हे चित्र आहे, आपण कल्पना करू शकतो की हे कसं असेल. जर तुम्ही ते पाहिलं असेल, तसा प्रत्यक्ष प्रसंग तो तुम्हाला अनुभवता येईल. चित्रपटात पाहिलं असेल तर ते तुमच्या लक्षात येईल, किंवा कल्पनेनं सुद्धा तुम्हाला विचार करता येईल की झरा वाहतो म्हणजे पाणी वाहत आहे, थोडंसं खोल पाणी आहे. कारण की निळा सावळा, निळा रंग किंवा थोडासा काळपट रंग हा तेव्हाच येतो पाण्याला जेव्हा ते खोल असतं. थोडंसं खोल आहे, ते झराचं आहे पण खोल आहे पाणी, आणि त्याच्या दोन्ही बाजूला काय आहे? तर हिरवा रंग आहे. अशा पद्धतीने ते बेटा बेटातून वाहत येतोय. 4 घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. म्हणजे हा झरा कुठून कुठून वाहत येतोय? बेटा बेटातून येतोय. तर त्या काय? 4 घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, म्हणजे इथूनच आपल्याला काय दिसतोय? पलीकडच्या टेकडीवर काय? तर 4 घरांचे गाव आहे, म्हणजे छोटीशी वस्ती आहे, तिथं घरं बांधलेली आपल्याला दिसत आहेत. शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे, त्याच्या आजूबाजूला सगळं काय? शेतातले मळे आहेत असं. आता आपल्या मराठवाड्याच्या प्रदेशात हे निसर्ग चित्र दिसणं थोडंसं अडचणीचं आहे, परंतु नदीच्या किनारी जे राहतात लोक, नदीच्या बाजूला जे गावं असतात, तिथं असं दृश्य दिसू शकतं. परंतु हे दृश्य जिथं पहाडी प्रदेश आहे, विशेषतः कोकणचा जो प्रदेश आहे, कोकणची जी किनारपट्टी आहे, तिथं हे दृश्य आपल्याला दिसता येईल की पहाडावरून पाणी येत आहे, त्याच्या बाजूलाच कुठतरी 4 घरांचं एक छोटंसं गाव आहे, आणि त्याच्या आजूबाजूला त्यांनी शेती केलेली आहे. शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे, म्हणजे गावं छोटी आहेत पण शेतमळे, त्यांची गर्दी कशी झालेली आहे? तर हिरवी गर्दी झालेली आहे, खूप हिरवळ आहे तिथं. पायवाट पांढरी तयातून आडवी तिडवीत पडे, पायवाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे, म्हणजे गाव आहे, गावाच्या बाजूला शेतं आहेत, आणि त्या शेतामधून जाणारी एक पायवाट आहे. आता पायवाट कशी असणार आहे? तर पायवाट ही पांढरीच दिसणार आहे तुम्हाला. जर सगळीकडे हिरवळ असेल, जर तुम्ही उंचावरून पाहिलं तर पायवाटीचा रंग हा पांढरा रंग असतो. तर पायवाट पांढरी तयातून आडवी तिडवी ती पडलेली आहे, असं त्यांनी कल्पना केलेली आहे. हिरव्या कुरुणामधून चालली काळ्या डोहाकडे. आता ही हिरव्या कुरुणामधून कुठं चाललेली आहे? तर काळ्या डोहाकडे चाललेली आहे. कोण चाललेली आहे? कोण चाललेली आहे? तर हिरवी आपलं पांढरी पायवाट चाललेली आहे का झराव चाललेला आहे? तर दोन्हीचा प्रवास कुणीकडे चालू आहे? त्या काळ्या डोहाकडे चालू आहे. झाकाळूनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर, म्हणजे हे जे पांढरी पायवाट आहे ती पडलेली एका ठिकाणी, ती सुद्धा जाते, आणि दुसरीकडून जे वाहत येणारं झऱ्याचं पाणी आहे
ते सुद्धा कुठं चाललंय? काळ्या डोहाकडे. डोहाकडे म्हणजे नदीचा असा भाग जो की फार काळा असतो. पाण्याचा रंग जिथं काळा असेल, खूप काळशार पाणी असेल, विहिरीत असेल किंवा नदीत असेल, तर त्याचा अर्थ तो खूप खोल पाणी आहे असा त्याचा होतो. म्हणजे खूप खोल डोह आहे. डोहाचा अर्थच खोल असा होतो. तर हे जे पाणी आहे हे हिरव्या कुरणामधून वाहत वाहत शेवटी त्या डोहामध्ये चाललेलं आहे. तिथं ते साचतं आहे. झाकाळुनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर. तिथली परिस्थिती कशी आहे? झाकाळुनी जळ गोड काळीमा. काळीमा म्हणजे तिथं अंधार पसरलेला आहे. पसरी लाटांवर, त्या लाटांवर कशाची तरी गोड काळीमा म्हणजे सावली पडलेली आहे. कशावर? त्या डोहातल्या लाटांवर, त्याच्या पाण्यावर. कशाची काळीमा आहे ती? पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. म्हणजे जिथं डोह आहे, जिथं त्या झऱ्याचं पाणी येतं वरून, आणि जिथं खाली नदीचा डोह आहे, खड्डा आहे तिथं, त्याच्यावर सावली पडलेली आहे. कशाची सावली पडलेली आहे? तर एक औदुंबराचं झाड आहे तिथं. उंबराचं एक झाड आहे. आणि त्या उंबराचं झाड असं आहे जसं काय त्याच्या फांद्या त्याच्यावर सावली करत आहेत त्या डोहाला. आणि त्याच्यातले जे मुळं आहेत ते मुळं अशा पद्धतीने उघडे पडलेले आहेत की जसं काय त्यांनी पायात म्हणजे पाण्यात पाय टाकून जसा माणूस बसतो तशा पद्धतीनं तो उंबराचं झाड त्या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने ही कविता संपली. तर अशा पद्धतीने एक निसर्गाचं चित्र आपल्याला समोर येतं. काय काय येतं निसर्गाचं चित्र? आपण जर उलटा प्रवास केला थोडासा, या कवितेला जर उलट्या स्वरूपात समजून घेतलं तर काय आहे? एक उंबराचं झाड आहे. ते उंबराचं झाड कुठं आहे? डोहाच्या, नदीचा जो डोह असतो त्याच्या अगदी बाजूला आहे, खेटून बसलेला आहे. त्या डोहावर, त्या डोहाचं पाणी कसं आहे? काळं आहे, निळसर काळं आहे. आणि तो डोहा अर्थातच खाली आहे, खोल आहे. त्याच्यामध्ये याचे मुळं गेलेले आहेत. कशाचे? उंबराच्या झाडाचे. त्याच्यावर उंबराच्या झाडाची सावली पडलेली आहे. हे डोहातलं पाणी कुठून येतंय? तर झऱ्यामधून, वरून डोंगरामधून, झऱ्यामधून वाहत वाहत येतंय. तर जिथून ते वाहत येत आहे त्याच्या बाजूला दुसऱ्या डोंगरावर एक एक गाव आहे 4 घरांचं छोटस. त्या गावामध्ये, त्या गावाच्या आजूबाजूला हिरवी शेती आहे. आणि त्या शेतामधून आपल्याला काय दिसतंय? तर पायवाट पडलेली दिसून येते. तर हे जे एक दृश्य आहे, कशाचं? औदुंबराचं झाड आहे, उंबराचं झाड आहे, तो डोह आहे, तो वाहत येणारा झरा आहे, त्याच्या आजूबाजूला 2 तट आहेत हिरवेगार असणारे, गवत वाढलेले, त्याच्या बाजूला गाव आहे, गावातून बाहेर येणारा एक रस्ता आहे पायवाट, आणि त्या पायवाटीच्या दोन्ही बाजूला असणारी शेत आहेत. तर हे जे दृश्य आहे याला निसर्ग चित्र असं म्हटलं जातं. तर अशा निसर्ग चित्रामध्ये अनेक कल्पना, आता या निसर्ग चित्राचे अनेक अर्थ काढता येतात. अर्थ कसे काढता येतात? की जेव्हा माणूस एकांतात असतो, जेव्हा माणूस दुःखी असतो, जेव्हा माणूस काही विचार करत असतो, जेव्हा माणूस चिंतन करत असतो, तेव्हा तो चिंतन कसा करतो? जर तुमच्या गावाच्या बाजूला नदी वगैरे असेल, आपल्याकडे शक्यतो नदी नाहीये जास्त जिथे की पाय टाकून बसता येईल असं, पण एखादी जर नदी असेल तर माणूस काय करेल? निवांत सगळ्या जगाच्या चिंता सोडून त्या नदीच्या बाजूला येऊन बसेल आणि त्याच्यामध्ये पाय टाकून बसून राहील. काय करत राहील? विचार करत राहील. म्हणजे जे गंभीर विचार असतात, जेव्हा जो एकांत हवा असतो, जेव्हा जो चिंतन हवं असतं, जेव्हा माणूस सगळ्यांना कंटाळून तिथे येतो एकांतवासामध्ये, असं एक चित्र म्हणून सुद्धा या औदुंबराचं रूपक वापरता येतं. जसं समुद्राचं रूपक आपण मागच्या कवितेमध्ये पाहिलं, सागरासमध्ये समुद्राला माणसाचं रूप दिलं, भारत मातेला आईचं रूप दिलं, त्याच पद्धतीने या ठिकाणी औदुंबराला सुद्धा काय केलेलं आहे? तर एक मानवी प्रवृत्तीचं रूपक सुद्धा दिलेलं आहे. उदास झालेला माणूस आहे किंवा चिंतनशील माणूस आहे, तो सुद्धा त्याच पद्धतीने तिथे येऊन बसेल, अशा पद्धतीचे रूपक आहे. एकीकडे पाहिलं तर मानवी भावभावनांचा आरोप सुद्धा करता येतो, आणि दुसरीकडे पाहिलं तर ते एक निसर्ग चित्र सुद्धा आहे. म्हणजे एकाच वेळी निसर्ग सुद्धा आहे आणि दुसरीकडे सुख दुःखाची एक अवस्था, एक भावावस्था सुद्धा म्हटलेलं आहे. किंवा त्याचबरोबर एखादा साधू आहे जो तपश्चर्या करायला आलेला आहे गावं किंवा सोडून नदीच्या किनारी. औदुंबर म्हणजे उंबर, उंबर म्हणजे पवित्रता, असं सुद्धा रूपक आपल्याला वापरता येतो. असा पवित्र जो साधू आहे
तो एखादा साधू आहे, तो तिथं बसलेला आहे तपश्चर्या करत त्या डोहाच्या बाजूला, आणि तो डोह म्हणजे सगळे सुख दुःख आहेत त्याच्यामध्ये, आणि त्यानं सगळ्या सुख दुःखाला बाजूला सारून तो आपला स्थित प्रज्ञासारखा बसलेला आहे, सगळ्याकडे तटस्थपणे पाहतोय. असा सुद्धा एक साधू पुरुष, एक महात्मा पुरुष, एक सिद्ध पुरुष म्हणून सुद्धा त्या औदुंबराकडे पाहता येतं. म्हणजे पाहिलं तर निसर्ग चित्र आहे, पाहिलं तर कंटाळलेला दुःखी असलेला माणूस आहे, पाहिलं तर विरक्त असलेला एखादा साधू ऋषी मुनी सुद्धा. तर अशा पद्धतीने या छोट्याशा कवितेचे वेगवेगळे अर्थ आपल्याला घेता येतात, कारण की हा मानवी भावभावनांचा केलेला त्याच्यावरचा आरोप असतो. परंतु आपण याला प्रामुख्याने निसर्ग कविता, निसर्ग चित्र म्हणून याला पाहू शकतो. निसर्ग कवितेपेक्षा निसर्ग चित्र, जसा आपल्याला निसर्ग दिसतो तसाच्या तसा आपल्याला मांडणं, कवितेमधून व्यक्त करणं, याला आपण निसर्ग चित्र असं म्हणत असतो. तर असे हे जे त्र्यंबक बापूजी ठोंबरे होते, त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी, यांची ही कविता आपण इथं अभ्यासलेली आहे. पुढच्या कवितेमध्ये आपण आणखीन दुसरी एखादी कविता पाहूयात. इथे थांबूयात. धन्यवाद.